चला बघा तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर आणि आज आमच्या घरी काहीतरी नवीन बेत बनतोय. बघूया आपण काय बनवताय इथे किचन मध्ये. आजची कुक आहे नेहा झरेकर. नेहा बघा काय बनवते आता ही. काय बनवलंय नेहा तू? सरप्राईज. काय बनवलंय तू हे? हे आहे चीज पोटॅटो आणि कॉर्नचे चीज बॉल्स. पोटॅटो कॉर्नचे चीज बॉल्स. येस. वाव. अच्छा, ते काय केलं, उकडून घेतलं ना हा, बटाटा बटाटा उकडून घेतला. बटाटा उकडून घेतला पहिले. आणि मक्याचे दाणे पण उकडून घेतले तिने. अच्छा. आणि ते स्मॅश केले. त्याच्यामध्ये नेहाने काय काय मसाले टाकले. पिरी पिरी, सॉल्ट हा, आणि सीझनिंग. जे सीझनिंग आपण टाकतो, पेरी पेरी सॉल्ट टाकलं. अजून याची काय? रेसिपी आपण दाखवू शकतो. जर कोणाला रेसिपी हवी असेल तर त्यांनी हा, जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर आम्हाला सांगा, तर आम्ही तुम्हाला ह्याची पूर्णपणे पहिल्यापासून कसं बनवलं तर पूर्ण रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर टाकू. जर आता हे असे आहेत, आता असे दिसत आहेत, हे शेवटी कसे बनतील त्याचा पण आम्ही एक शॉर्ट आता हे टाकू. आम्ही एअर फ्राय करणार आहे. हा आमचा एअर फ्राय इकडे रेडी आहे. बटाटा त्याच्यामध्ये चीज लपून ठेवलंय. चीज लपवली. हे चीज लपून हा, याच्या आतमध्ये चीज आहे. सरप्राईज चीज आहे. मग मी हे देणार. आता हे आता दुसरा हा एक दुसरा आयटम आहे. आता माहिती नाही हा कसा बनेल. अच्छा, दुसरा पण आयटम आहे. हो. हा वेगळा आयटम आहे. हे ॲव्होकाडो स्मॅश सारखं दिसतंय. ॲव्होकाडो नाही येते. ॲव्होकाडो नाही हा आहे. इंडियन ॲव्होकाडो आहे. ग्रीन पीस. अच्छा. सीझन. ग्रीन पीसचा सध्या सीझन चालू आहे. ग्रीन पीस आणि सोया आणि थोडासा बटाटा, सोया, बटाटा, आलं लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट आपले सगळे मसाले आणि सगळे आपले घरी जे मसाले असतात ते टाकायचे याच्यामध्ये. तर काय काय मसाले टाकते ते दाखवायचं. ही आहे आमचूर पावडर, धना, धना पावडर. हे बघा, हा असा मसाल्यांचा डब्बा आहे. याच्यातले सगळे मसाले आपण थोडे थोडे टाकूया. काय काय टाकू. चिली पावडर. चिली पावडर, हळद थोडीशी, बस. बस. थोडासा मैदा टाकावा लागेल. थोडासा थोडासा मैदा टाकायचा याच्यामध्ये. हे काय बनवणार आहे नेहा तू. हे मला पण माहिती नाही. मी काहीतरी ट्राय करते. ही नवीन डिश आम्ही पॅटीस. डिस्कवर करतोय. ही नवीन डिश आहे. ही नवीन डिश. पॅटीस बनव. ही डिश अशी कधी बनलीच नाहीये. तिचा आता नवीन शोध लागतोय. सोयाबीन असं आपल्यासाठी खूप चांगलं असतं ना. सोयाबीन. आणि आता आज काहीतरी हेल्दी खावं असं विचार करून आपण मार्केटमध्ये आपलं वाटाणा पण किती छान मिळतो. वाटाणा पण हा सीझन मध्ये असलेल्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न असा चाललेला आहे आपला. नवीन वर्षाचं सुरुवात आम्ही अशी करतोय, हेल्दी जेवणापासून. डिसेंबर आणि 1 जानेवारी ते एअर फ्राय करणार. आणि हे काय करणार आपण, हे तव्यावर टाकू. तव्यावर थोडंसं हे करणार, शेकणार. आता हे बघा, हे आपण बॉल बनवलंय. आता हे आपण एअर फ्रायरमध्ये टाकतोय. अच्छा. ह्याला किती मिनिट ठेवावं लागणार आता आपल्याला ते बघावं लागेल. 15 ते 20 मिनिट आपल्याला ठेवावं लागणार आहे. बघूया आपण 15-20 मिनिटांमध्ये कसे झाले. नसेल झाले तर अजून थोडा वेळ. हे तापलेलं बटाटा आणि मका शिजलेलंच आहे. हां, जागा करून एवढे उरले त्याच्यामध्ये. अच्छा. हे त्यामध्ये टाकलेत. आता हे चालू करूया. मोड ह्याचा 200, 150, 160 ठेवूया. टायमर सध्या 15 मिनिट आपण करून ठेवूया. ऑन करूया. झालं. हे चालू झाले. 160 डिग्रीज आणि 16 मिनिट ठेवलं आपण. बघूया आपण हे 10 मिनिटांनी आपण याला टर्न करूया, साईड याची चेंज करूया. तर हे बघा, आता आपला हा दुसरा आयटम असा रेडी होतोय. याला नेहाने वरून रवा लावलाय का. हा, रवा लावलाय. आणि इथे हे शॅलो फ्राय होत आहेत कमी तेलामध्ये. हे खूप छान झालंय. म्हणजे हे तरी बॅटर तरी खूप छान करते आणि अच्छा. हेल्दी आहे. हाय प्रोटीन आहे कारण याच्यामध्ये फक्त सोयाबीन
आणि मटर, सोयाबीन आणि मटर, त्यामुळे हे थोडासा फक्त मैदा आणि थोडासा हे टाकूया बटाटा, मैदा उकडलेला बटाटा. मैदा बटाटा हे स्मॉल पोर्शनमध्ये आहे, सोयाबीन मटर जास्त आहे याच्यामध्ये. हे बघा, हे असं पहिले तेलामध्ये रव्यामध्ये रोल केल्यानंतर याच्यामध्ये जसं आपण मच्छी फ्राय करतो तसं फ्राय करायचं आहे, फक्त लेस ऑइल, लो ऑइलमध्ये. ओके, येस. हे कटलेट आता आपले तयार होत आहेत. हे कटलेट आपले तयार होत आहे, शॅलो फ्राय. हे एकदम कमी तेल घेतलं आहे आणि कमी तेलावर हे असे फ्राय होणार आहेत. हे बघा, आता हे असे आपले बनत आहेत. इथे दोन दोन रेसिपी बनत आहेत. एक रेसिपी इकडे, एक ही दुसरी. कटलेट हे कटलेट ते चीज बॉल. सोयाबीन मटरचे कटलेट आहेत हे. आणि इमली चटणी, ग्रीन चटणी, ग्रीन चटणी, इमली चटणी. ओके ओके बॉस. वा. आणि याच्यानंतर आणखी दोन हे सेवरी, अजून स्वीट बनायचं. स्वीट बनणार आहे याच्यानंतर. ते पण तो दुसरा ब्लॉग असतो. म्हणजे तो दुसरा ब्लॉग बनेल आमचा, बरोबर, जो स्वीट आयटम असणार आहे याच्यामध्ये फक्त. चला आपण बघूया आता हे कसं बनतं आहे. बघा, हा आपला आता कटलेट कसं बनलं आहे. इथे बनवून रेडी आहे. आता हे आत्ताच ठेवलेले आहेत. हे आत्ताच ठेवलेत आता. तर हे बनणार आहे कटलेट आमचे रेडी आहेत. आणि याच्यासोबत आमच्या थर्ड रेसिपीची तयारी सुरू होत आहे, जे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू की थर्ड सिक्रेट रेसिपी काय बनते आमची. खूप छान बनलं आहे आणि हे खूप हेल्दी आहे. तर मी नक्की रेकमेंड करेन की तुम्ही विचारा रेसिपी कशी बनली आहे, त्याची रेसिपी आम्ही सांगू तुम्हाला. त्याची रेसिपी आम्ही आणि सांगू. ऍक्च्युली हे एका मोठ्या रेसिपीचा हा छोटा भाग आहे. अच्छा याचं अजून काहीतरी होणार आहे. अच्छा, याचं अजून काहीतरी बनणार आहे. येस. बघा किती मस्त आहे. हे हेल्दी ऑप्शन आहे आपल्या नॉर्मल स्नॅक्ससाठी. बाबू तिकडे खेळतोय. बाबूला बघा, हा बाबू आमचा तिकडे खेळतोय. बनतात, आपण चेक करूया आता. 2 मिनिट राहिलेत, त्यांना मी टर्न केलं होतं. वाव, किती मस्त झालं बघा. चीज पण त्याच्यातून बाहेर येतं आता. मला अजून होऊ दे पूर्ण. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि काय करायला ह्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर सांगा.